आज आपण कांदा पिकाविषयी या ठिकाणी थोडंसं माहिती पाहणार आहोत। कांदा पिकामध्ये जर पाहायला गेलं तर कांदा पीक पारंपरिक पद्धतीने करणारं पीक समजलं जातं, कारण त्याच्यामध्ये पाहिजे एवढा या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कोणी आजपर्यंत केलेला नाही। आम्ही महाजन कंपनीने कांदा पिकासाठी एक नवीन आधुनिक पद्धतीचं क्रॉपटेक 8-21-21 हे खत उपलब्ध केलेलं आहे। या खताची वैशिष्ट्ये अशी आहेत की हे खत कांदा पिकासाठी वापरल्यानंतर कांद्यामध्ये पातीची संख्या आणि कांद्याची शाकीय वाढ या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची होती। तसेच कांद्याला 20% खताची बचत या ठिकाणी क्रॉपटेक खतामुळे होणार आहे। आणि कांद्यामध्ये ज्यावेळेस आपण उत्पादन घेत असतो त्यावेळेस कांदा काढणीच्या वेळेस कांद्यामध्ये एक समान आकाराचे कांदे जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत, कारण आम्ही जे ही टेक्नॉलॉजी क्रॉपटेक टेक्नॉलॉजी जे कांद्यासाठी वापरलेले आहे, क्रॉपटेक 8-21-21 या खतामध्ये 8 प्रकारचे अन्नद्रव्य आम्ही कांदा पिकासाठी दिलेले आहेत। म्हणजेच कांदा लावल्यापासून कांदा काढणीपर्यंत जे अन्नद्रव्य कांद्याला जगण्यासाठी लागतात ते सर्व अन्नद्रव्य आम्ही एका गोणीत नाही तर एका दाण्यामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत। त्याचा फायदा असा होतो की प्रत्येक ग्रॅन्युल ज्यावेळेस आपण कांद्याला खत टाकले जातं ते प्रत्येक ग्रॅन्युल ज्या ठिकाणी पडलेला आहे त्या प्रत्येक रोपाला त्या ठिकाणी 8 अन्नद्रव्य मिळतात। त्याच्यामुळे कांद्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे कांद्याची एक समान वाढ या ठिकाणी होती आणि एक समान वाढ झाल्यामुळे कांदा पिकामध्ये जो खालचा कांदा बनण्यासाठी पोषक आहार मिळायला पाहिजे तो पोषक आहार या ठिकाणी मिळाल्यामुळे कांद्याच्या पातातला आणि मानातला सगळा रस या ठिकाणी कांद्यामध्ये येतो आणि साधारण ए ग्रेडचे कांदे या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणाचे आपल्याला या ठिकाणी ए आणि बी ग्रेडचे कांदे जास्त प्रमाणाचे मिळतात आणि चिंगळी कांदा या ठिकाणी महाजन क्रॉपटेक 8-21-21 वापरल्यामुळे अतिशय कमी या ठिकाणी मिळतो। आज जर आपण पाहत असाल या कांद्यामध्ये तर पातीची जाडी, पातीची हिरव्यागारपणा, पातीची उंची अतिशय चांगल्या प्रकारची राहिलेली आहे आणि कांद्याला एवढी उंची मिळाल्यानंतर कांद्याची 100% पात कोलमडली जाते। तर तसं या ठिकाणी अजिबात तुम्हाला या ठिकाणी कुठे दिसत नाही। प्रत्येक पातामध्ये या ठिकाणी ताठरपणा जास्त असल्यामुळे कोणतेही पात या ठिकाणी शेवटच्या पातीपासून शेंड्याच्या पातीपर्यंत कोणतेही पात या ठिकाणी कोलमडलेले नाही। अतिशय चांगल्या प्रकारचं क्रॉपटेक 8-21-21 वापरल्यामुळे कांद्या पिकाला या ठिकाणी रिझल्ट दिसतो आणि 8-21-21 वापरलेला कांदा इतर कांद्यापेक्षा 2 महिने चाळीमध्ये जास्त काळ या ठिकाणी साठवून ठेवला जातो। त्याला कोणत्याही प्रकारची काजळ येत नाही, बुरशी येत नाही। त्याच्यामुळे कांदा काढल्यानंतर सर्वसाधारण 6 महिन्यापर्यंत कांदा या ठिकाणी चाळीमध्ये चांगल्या प्रकारचा राहतो। त्याच्यामुळे पहिल्या 6 महिन्यात कोणत्याही आठवड्यात आपल्याला जर कांद्यासाठी चांगला दर मिळाला तर आपण कांदा साठवल्यानंतर कोणत्याही आठवड्यात चांगला दर मिळाला त्या पद्धतीने विकू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक फायदा चांगला होऊ शकतो। अशा पद्धतीचं ही क्रॉपटेक टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये आम्ही नट टेक्नॉलॉजी वापरलेले आहे। म्हणजे जे काय तुमच्या खत जमिनीमध्ये पण पडलेले आहेत ते सुद्धा अपटेक करायचं काम हे क्रॉपटेक 8-21-21 माध्यमातून केलं जातं। त्याच्यामुळे हे खत पिकाला टाकायला कमी लागतं पण उपलब्ध जास्त होतं। म्हणजेच असं की आपण खाल्लं किती ह्याच्यापेक्षा पचवलं किती हे अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणी असल्यामुळे कांद्या पिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रॉपटेक टेक्नॉलॉजी आम्ही बनवून दिलेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी क्रॉपटेक 8-21-21 वापरून चिंगळीचं प्रमाण अतिशय कमी होऊन आपलं उत्पादन वाढवलेलं आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण आपल्या कांदा पिकासाठी क्रॉपटेक 8-21-21 पहिला डोस 60 किलो, त्याच्यामध्ये बेन्सल 20 किलो आणि युरिया 45 किलो हा कांद्याचा लागवडीबरोबरचा बेसल पहिला डोस आहे। त्याच्यानंतर 30 ते 35 दिवसांनी क्रॉपटेक 8-21-21 हे 60 किलो आणि महाजन 24-24-0 हे 50 किलो एवढंच खत आपल्या कांद्या पिकाला या ठिकाणी वापरायचं आहे आणि आपलं उत्पादन वाढवायचं आहे। धन्यवाद।